या भागाचे नेते स्वर्गीय रामचंद्र दादा देशमुख आणि स्वर्गीय किसनराव कृष्णा बापू कोळेकर यांच्या स्मरणार्थ आमच्या देशमुख कुटुंबियाच्या वतीनं गेली 5 वर्ष झालं हे 1,51,000 रुपये आणि चांदीची गदा ही कुस्ती लावतोय। महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या कुस्त्या कुठं जोडल्या जातात तर कोळ्यात जोडल्या जातात। तुषार देशमुख तो माळशिरसचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुन अवॉर्ड काका पवार आणि अष्टात तांबोळी सलामी द्यायचं का नक्की करण खटके वासस्त लक्ष्मणा चला या अमृत मामा भोसलेचा बट्टा लक्ष्मण जाधव हात वरती कर अनेक वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला महाराष्ट्रातला वादळी पलवान आणि अष्टात तांबोळी जोड तोडात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात पण जोडणाऱ्या मंडळीचं नाही गावात कुस्ती असल्या कुठल्या तर प्रकारात तांबोळी 71 किलो वजन गटातला रौप्य पदकाचा मानकरी चालूचा गावच्याचा कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हंडे पाटील तलवार सराव करतो अमोल खंबाळे सरांचा पट्टा आणि विरुद्ध लक्ष्मण जाधव हा अमृत मामा भोसलेचा पट्टा इचलकरंजीचा पोरगा तो अनेक वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन आता सगळ्यांच्या निदर्शनावर म्हणून सांगतो नाता पवार बेनापूरचा आहे का त्याच्या जोडीतलं पोरगा ही लक्ष्मण जाधव आज इतकी कालीन होळकर कुस्तीला पंच म्हणून आहे। आता थोडं सर मला कुस्ती उद्दिष्टाचं लक्ष वेधून घेणारी कुस्ती होती अण्णासाहेब पोटगिरे आपण देणगीदाते आकड्यावरती होतं आता किती किलो वजन गटात महाराष्ट्राला खेळायचा आहे अशी वजन गटातली पोरं येतात तिथं 8 ते 6 कुस्त्या काढाव्या लागतात तेव्हा फायनलला येत आहेत। शेरदीर पोरगा वाघाच्या काळजाचा पाहिजे तेवढ्या अंगावरती ठेवलं नको ती काढून टाकलं आणि आज ती कुस्ती त्याची लई चांगली लागली। होम पिचला लढतोय गावात लढताना मनावरती एक दबाव असतो पण पोरगा वाघाच्या काळजापार एवढ्यावर त्या लक्ष्मणच्या समोर टिकणं इतकं सोपं नव्हतं। तो जादूगार आहे कुस्तीतला अष्टात म्हणून येताना काय घेऊन यायचं ती जाताना काय घेऊन जायचं 1000 कोटीचा मालक अजितदादा पवार 8:30 वाजता जिवंत होते। हा तिथं चला ए पंकज अष्टात तांबोळे आणि लक्ष्मण जाधव हाय व्होल्टेज कुस्तीला 5 मिनिटाचं टाइम दिलं। ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने कुस्ती चालू होते। लक्ष्मण करांडे तुम्ही तिथं चला कृष्णा तुम्ही बी तिथे चला अजून एक कुस्ती तुम्ही ज्वेलर्स असोसिएशन लक्ष्मण करांडे आणि कृष्णा सावंत अशी कुस्ती एक चांगली आकड्यावरती आली 51,000 रुपये नामाची कुस्ती 6 नंबरची तशी जर हवे आता दोघे ज्ञानवंत बुद्धिवंत पलवानात महाराष्ट्राचे नावलौकिक पलवानात एकेरी पाठ लक्ष्मणनं काढलेला हो चप्पल चित्ता अष्टात तांबोळी निघून गेलेला केस कापली वजन काही कमी भराना 142 कोटी लोकसंख्या असताना माझा भारत देश हळहळा एका मुलीसाठी आणि भारत ऑलिम्पिक पदकापासून दूर राहिला फक्त 100 ग्रॅम वजन जादा भरलं म्हणून आज विनाशा फुगट आमदार आहे किती प्रेम करतात बघा कुस्तीवरती 2000 इकडे बघा रणजित आगलावे आलेला आहे अमित सोड आला का आत्ताच्या पोरांचा समज झाला लय वेळा पुकार दिल्यावर लय मोठी जोड होत्या काही नाही रे करण खटके बचवण्याचा प्रयत्न पंकज हलदारच्या समोर कुस्ती पोस्टरवरली हो इकडे खेळीची पकड लक्ष्मण जाधवने घेतलेला आहे कृष्णा सावंतनं घोटना ठेवला लक्ष्मण करंडेवरती हा कृष्णा सावंत सातारा जिल्ह्यातील मान आता जे लकोटकोटच्या आत बसलेत ना त्याने आपापल्या जबाबदारीवर ज्यांनी चांगला इन्शुरन्स उतरलाय त्यांना काय अडचण नाही। आकडीवर आकडी पोलीस मित्र बरोबर वस्ताद दादासाहेब कोळेकर कुठे गेले घ्या किती चलायला घेत होता गंगीदात या पोलीस मित्र कुठे आहे पोलिसाच्या खिशातनं पैसे काढणे इतकं सोपं आहे का? पोलीस मित्र परिवार या कुस्ती तोडण्यासाठी
कृष्णानं पकड मजबूत केलेला लक्ष्मणची हो हो निघाला खालून या अमित चल रणजित चल ये इकडं रणजित ये मोबाईलवरती कोणीतरी फोटो घेता का असाय कुस्तीला पंच म्हणून गुंडा करांडे एकेकाचा महा आशपात आणि लक्ष्मण जाधव कुस्ती गुणावरती इकडे लक्ष्मण करांडे आणि कृष्णा सावंत कुस्ती बरोबर सुटलेले 8 नंबर कुस्ती आकड्यावरती सलामी चढलेल्या शुभम दुधा आणि विश्वजित रुपनार तुम्ही तयारी करून चला आता चला पहिले पुन्हा सुनील कोडगण प्रथमेश पाटील तुम्ही चला सुनील कोडगण प्रथमेश पाटील तुम्ही चला भैया भैया धुमाळ आला का भैया शेळके शुभम पाटील आला का धीरज वाघमारे विजय झाला टाळा तर करा मंडळी टाळा तर करा राहुल रामदार घटना जबरदस्त घटना आणि आता त्यांची अमित बल्ले 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 जुनी बघितलं त्यांना अविनाश शेटे उद्योगपती यांच्या वतीनं हात वरती करा आलेला चला चला अण्णासाहेब बोधगिरी पंचगड बघा चला धीरज वाघमारे यांच्या वतीनं उत्कृष्ट कर्तव्य केल्याबद्दल आता पुढले पलवान चला शुभम दुधाळा आला का महाराष्ट्र चॅम्पियन 86 किलो वजन गटाला ज्यांना सोलापूर जिल्ह्याला रौप्य पदक मिळवून दिलं आणि संपूर्ण कुस्तीमध्ये अशफाक तांबेरी चढवता होता तर सोलापूर जिल्ह्याचा जिंकला उद्योगपती अविनाश शेट्टी यांच्या वतीनं अशफाक तांबेरीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलं यांच्यावरती 100 रुपये सादिक डॉक्टर यांच्यावरती 900 रुपये अशफाक वरती बक्षाची खैरात व्हायला गेल्या अशफाक इकडे तिकडे फिरले बघा शिवाजी रुपनर आलाय खंडेराजरीचा स्वर्गीय महान पंडितच्या वतीने पुस्तक 51,000 रुपये सावित्री मेडिकल कोळा यांच्या वतीनं अशफाक साठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं देणगी दाते अण्णासाहेब बोधगिरी आपण आकड्यावरती उद्योगपती बाळासाहेब एरंडे आपण आकड्यावरती हा लावा कुस्ती एक चांगली कुस्ती लागते भैया शेळके हात वरती करा चालूला पोरगा तुफान चाललंय आणि शुभम पाटील उंचापुरा दोन्ही आक्रमक झाला शांत मात्यानं ऑपरेशन करणारा डॉक्टर आहे पण पुढेही ती खसलेलं पोरगा चालूला आता 10-15 कुस्त्या माझ्या समोर झाल्या धरील त्याला पडत चाललेला शुभम दुधाळा सांगली जिल्ह्याला 97 किलो माती बघत ना पदक मिळवून देणारा रौप्य पदकाचा मानकरी स्पेंडर गाड्या अंडी सांगली जिल्ह्याला जत तालुक्यातल्या पदकाचा मानकरी स्पेंडर गाड्या अंडी सांगली जिल्ह्याला आणि प्रथमेश पाटील बलगवड्याचा बेणापूरला सराव करतो राजेंद्र शिंदे त्यांचा पट्टा ही कुछ मालक प्रमोददा सावंके पाटील यांच्या वतीनं 75,000 रुपये नामाची कुस्ती आला शुभम कोळेकराला एक सोनचाफ्याचा फुल आला स्वर्गीय मेजर सकाराम कोळेकर यांचा चिरंजीव आला दंडाला स्पर्धेला सराव करतो विश्वास दादा हरवलेचा पट्टा या पोरानं महाराष्ट्र केसरीसाठी वजन कमी केलं फार कष्टाळू पोरग याचा भ्रम मिळत आहे स्वर्गीय सकाराम कोळेकरने 2 उघड्या तिसऱ्या घरात तयार केला आणि हा शुभम चालूला महाराष्ट्र गाजवत चाललाय लखान राजमाने गाडा कुल्याचा तुम्ही चला काय तब्येत हा गोंधळी हलगीवाला त्या किरण भाऊच्या खिशातून नोट काढली त्याला
शुभम कोळेकर आला, लखान राजमाने आला का? ही कुस्ती जोटी उकरायचा पलवान बैल जसा माती उकरतो तसं मैदानात आल्यानंतर काय मिथून बरोबर का काढतेत का नित? आणि शुभम अजून काही घडलं नाही, भात्यातलं डाव काढा. याच कुस्तीत छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिला. तानाजी मालसरे, इसा चिकंका, बाजी पासलकर, आनंद खर्चले, शिवा काशीद गदा, संतोष वेता, हिंद केसरी सातारा त्यांचे गदा, आणि मग असलम काजीच्या 51 गदा. ते गंगावेस तालमीचाच पलवान नितीन खुर्द, सचिन खुर्द, आणि आपला दत्ता नरळे घडला ना तोही तो गंगावेसला. विजय आलदरसेठ, उद्योगपती, मुंबई. नवनिर्वाचित जिल्हा सदस्य किरण भाऊ. वा 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 वा, अर्थ खातं बॅग घेऊनच आकड्यावरती आलेला आहे. शुभम कोळेकर हातवरती कर. हा आरेवाडीच्या बाणातील सोनप्रतापचा पुला, महाराष्ट्राचा वादळी पलवान, सांगली जिल्ह्याचा अशोक किरण, गंगावेस तलमळा सर्व करतो विश्वास. अकलूज जवळचं पोरगाय गार अकोल्याचं, सराटी जवळचं गाव. आणि शुभम कोळेकर लढायला लागला. राजमानेनं पकड मजबूत केली. आज तवाकळ केला पाडून शैलेश केला. काका पवारचे 2 पट्टे फायनल आले बालेवाडीच्या अधिवेशनाला 2019 पुणे. माती विभागात माऊली जमदाराला पाडून शैलेश शेळके फायनल आला. आणि कोण हर्षवर्धन सदगीर आला, आणि तिथं सदगीरनं महाराष्ट्र केसरी गदा घेतली. आता बी काका पवारचे 2 पट्टे आले. आपल्या सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि त्यानंतर 2000 कोथरूडला दुसरा अधिवेशन फायनलला आला तो विजय चौधरी बरोबर. त्यावेळेस सिकंदर शेख बरोबर तिची मादरी कुस्ती झाली. तिथं शिवराज राक्षी बरोबर तो फायनलला लढला, उपमहाराष्ट्र केसरी झाला. त्यानंतर 2025 ला अहिल्यानगरच्या अधिवेशन मध्ये पृथ्वीराज मोहोळ बरोबर तो फायनलला आला. आणि 2026 ला वाघोलीच्या अधिवेशनात तो हर्षवर्धन सदगीर बरोबर फायनल आला. 3 वेळेला उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य किरणभाऊ पांडे. अरे बाप रे बाप, राहुल कंट्रोल ठेवा. राहुल त्या कुस्तीला पंच म्हणून काजी माऊली सारखी एंट्री आहे. वा 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 वा, वागा पैसा फिटला. हा ना यमगाराला सगळा शुभम संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम कोळेकर, गंगावेस तळण, कोल्हापूर. विश्वास दादा हरिणांचा पट्टा. स्वर्गीय महान पलवान मेजर संग्राम कोळेकरचा चिरंजीव आरेवाडीचा विजय झाला. ए हलगीवाल्या, अशी तब्येत व्हायला पाटाचा उठून लोण्याचा गोळा खायला लागतो. या काय बघतोय कुरकुरीन मॅगी होणार. स्वर्गीय महान पलवान सकाराम कोळेकरचा तो चिरंजीव आहे. बालाजी खरात आला का पण नका, घरात बी पाणी असतं, डोळ्यापुढे पाणी असतं, घरात समजायला लय अवघड आहे. म्हणून नागनाथ मंजुळेने गीतलेलं नभामधी माया त्याची काळा मेघावाने, ढाकविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा त्यानं हाकला ओटा. आई बाप गेले तर आपल्यावरले प्रेम करणारी दुनिया निघून गेली. बालाजी खरात या कडावर फार उंची नेऊन ठेवलं, फार उंचीवरती. 1 रुपये इनामाची चालवते. अण्णा यंगर कवठेमंगळ तालुक्यातला चोरशीचा पोरगा आहे. बाळासाहेब शिंदे कुस्ती संकलन बेडापुला सराव करतो. राजेंद्र शिंदे त्यांचा बट्टा. बालाजी खरात, करमाळा खडकी. फार लांबून आला कोळेकर यांच्या हस्ते शुभम सदाला बक्षीस देण्यात येत आहे. पण विश्वजित रुपनाथचं कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटातला हिरो सगळ्यांना दिसतो पण डायरेक्टर कुणाला दिसत नाही. हरिभाऊ सर जमिनीवरती पाय ठेवून चालणारे व्यक्तिमत्व आहे. पैलवान सरपंच हरी सरगर. आपण गड्या तू काय बी कर, मी टप्प्यात आणून कार्यक्रम करणार आहे. अण्णा लय हुशार पैलवान आहे. कर्नाटक गाजवलं या पोरानं. तालमीला गाडी यांची ड्रायव्हर वडील ड्रायव्हरिंग करणारे पोरं नेता नेता घरात एका ड्रायव्हरनं पोरं घडवलं. कर्जत जामखेडचं अधिवेशन गाजवलं. 2 प्रमोद सोळ तुम्ही चला.
वा 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 छोटा पॅकेज बडा धमाका आलेला आहे. घुटना जबरदस्त अरे बाप रे बाप आणि घुटना आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बालाजी खरात विजय झाला. खडकीचा बालाजी खरात करमाळा तालुका. बल्ले 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 कभी खुशी कभी गम चलता रहता बेटा. आणि तिकडं किरणबा पांडे यांच्या हस्ते विजेता आणि हो 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 असं चला. आता 1 नंबरची कुस्ती जोडण्यासाठी या स्वर्गीय बाबासाहेब उर्फ रामच्या आकड्यावरती या. छोटू मारा छोटू मारा छोटू मारा. थोडं पाठीमागं सरका थोडं पाठीमागं सरका. आणि या कुस्तीसाठी चांदी 2026 चांदीची गदा स्वर्गीय बाबासाहेब उर्फ रामचंद्र यशवंतराव देशमुख दादा यांच्या स्मरणार्थ ही चांदीची गदा विजेता पैलवानांच्या खंडावरती दिली जाणार आहे. बरं 1 मिनिट थांबा. आणि कोळेकर आणि हरिभाऊ सरगर आपण पंच म्हणून या. सनी मध्ये क्रांती करताना हात वरती कर. अकोला जिल्हा सोलापूर 1 मे 2026 1,51,000 रुपये. आणि सनी मध्ये क्रांती करताना सुनील मोहिते वस्तादचा पट्टा. आता थांबा एकच मिनिट. हा छोटा लाल मातीतील फार चांगली कुस्ती चालू आहे. चांगला सत्कार. आता कुस्ती चालू करूयात. यात्रा कमिटी कुस्ती जोडण्यासाठी देणगी जाते. चला सगळी देणगी जाते. चला 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 चला. एक ऐतिहासिक शिक्षण टिपलं जातं. ऐतिहासिक शिक्षण आहे. चला 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 सगळी चला. कॅमेऱ्यात तेच केलं जातं. आर्थ खाता सांभाळायला चला. हा तू बॅग घेऊन वाटून चालतंय. तू म्हणते अंधार पडलाय काय करू. आर्थ खाता सांभाळे. थांबा थांबा. आर्थ खाता सांभाळायला चला. इकडे बस. बरोबर सगळे. हा सगळे फिरवतो इकडे बघा. हा बघा इकडे. एक ऐतिहासिक मैदान महाराष्ट्रातलं टॉपचं. एकदा सगळ्यांनी हात वरती करून बजरंग बलीचा जय जयकार करा. हात वरती करा. ज्याला ज्याला भगवंताने हात दिला हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही. बोलो बजरंग बली की पवन पुत्र हनुमान की बाळूमामाच्या नावानं रामा परिपक्व साधन कमिटी केल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं आपला सन्मान करण्यात येतो. डोक्याला डोकं लागले डोक्यातल्या विचारानं चालते. तिचं नाव कुस्ती आहे. चमत्कार असेल तर जनता नमस्कार घालते. किती आहे इथं उजेड द्या. हा शूटिंग करू. थांबा. हा इकडे बघा वस्तात. हा थांबा इकडे बघा. पार पडायला लागलेला. हरिभाऊ 8-15 दिवस कष्ट घेऊन बेस्ट. ओके. हा कुस्तीचा महासंग्राम यशस्वी पार पडून सगळे मंडळ आता कुस्त्याचं मैदान घेतलाच कोळ्याच्या या पाऊण मातीत आजचं प्रक्षेपण दाखवायला गेले आहे. बाबासाहेब पडळकर हो हो. आणि तिकडे सनी मधले आक्रमक घुटना जबरदस्त. जी लोगों को मिलती है जिसके सपने में जान होते पंखों से कुछ नहीं होता हौसले बुलंद होना चाहिए. काहीतरी डाव बाहेर काढा. सनी आणि प्रमोद लई चांगली तुफानी कुस्ती लागली. कुस्ती करा म्हणतात. निकालच करायचा. गदा ठेवल्या कुस्तीसाठी. कुस्ती निकालीच व्हावी म्हणून. हा हरिभाऊ देवाचं भावाचं आणि गावाचं खाल्लं का पचत नाही. शिंगणापूर पासून नात्या पुत्याकडे जाताना माळशिरस तालुक्यामध्ये त्याचं गाव येतं मोरोची नावाचं. फार शांत मातेने लढणार पोरगा पण पुढे ताकद सनी मधलीची जबरदस्त आहे. ताकदीपेक्षा युक्ती आणि घिस्सा आणि घिस्सावर हो बच गयो. वाचला सनी मध्ये करायची टाळा मंडळी. करायची टाळा आणि पुन्हा घिस्सा कोळा 2026 चा मानकरी ठरला. पुण्याला सराव करतो शिवनगर दिली. महाराष्ट्र
सचिनभाऊ देशमुख परिवार यांच्या वतीनं श्री लक्ष्मीदेवी केसरी कोळा 2026 स्वर्गीय बाबासाहेब उर्फ रामचंद्र यशवंतराव देशमुख दादा यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा 2000 या भागाचे नेते स्वर्गीय रामचंद्र दादा देशमुख आणि स्वर्गीय कृष्णा बापू कोळेकर यांच्या स्मरणार्थ आमच्या देशमुख कुटुंबियाच्या वतीनं गेली 5 वर्ष झालं हे 1,51,000 रुपये आणि चांदीची गदा ही कुस्ती लावतोय आणि आई लक्ष्मीच्या कृपेनं तिच्या आशीर्वादानं आम्ही ही कुस्तीची स्पर्धा आहे ही स्पर्धा भरवतोय आणि या गावाच्या लक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं लावतोय। या गावात पैलवानांची संख्याही चांगली आहे आणि महाराष्ट्रातील जे चांगले पैलवान आहेत ते चांगले पैलवान इथे येऊन इथं कुस्ती करावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। या कुस्ती क्षेत्रामध्ये आमच्या गावातील जे मंडळी हरिभाऊ सरगर, दादा कोळेकर, प्रल्हाद मेटकरी, पका माने ही जी मंडळी आहे, विठ्ठल कोळेकर, ही सगळीच पैलवान मंडळी पंच मंडळी जी आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं इथं कुस्त्या जोडतायत, महाराष्ट्रात फिरून जोडतायत। महाराष्ट्रात ज्यावेळेस पुण्याला जी कुस्ती परिषद असते त्यावेळेस 3-3 दिवस जाऊन मुक्काम करतायत आणि त्यातून जे सिलेक्टेड पैलवान आहेत एक ही कुस्ती अशी साधी आणि कच्ची लावली नाही। उदाहरण द्यायचं झालं तर या गावातील पैलवान अशफाक तांबोळी त्याच्या विरुद्ध जी लावलेली कुस्ती होती लक्ष्मण जाधव, ही कुस्ती अतिशय काट्याची होती आणि गावातला पैलवान जरी असला तरी कुस्ती चांगलीच व्हावी हा उद्देश या गावातील पंचमंडळींनी वस्ताद मंडळींनी ठेवलेला आहे आणि त्यामुळंच या गावातील कुस्तीला एक वेगळेपण आहे। महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या कुस्त्या कुठं जोडल्या जातात तर कोळ्यात जोडल्या जातात आणि आई लक्ष्मीच्या कृपेनं तिच्या आशीर्वादानं आम्ही ही कुस्तीची स्पर्धा आहे ही स्पर्धा भरवतोय। आई लक्ष्मीच्या आशीर्वादानं आम्ही देऊ शकतोय, तिचा अखंड पाठिंबा आशीर्वाद आहे म्हणूनच आमच्या देशमुख कुटुंबियाच्या हातून घडतंय आणि त्या निमित्तानं परत एकदा या यात्रेच्या निमित्तानं आणि तुम्ही जे चांगलं नियोजन केलं, शूटिंगचं नियोजन केलं, फोटोग्राफरचं नियोजन केलं याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतो। या गावातील सर्व पंच मंडळीचं, गावकरी मंडळीचं, पुढारी मंडळाचा आभार मानतो आणि विजेत्या प्रमोद सूळ यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याच्याविरुद्ध उपविजेता सनी मदने यांनी चांगल्या पद्धतीने कुस्ती केली त्याचे अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो। लक्ष्मीच्या नावानं सांग भलं प्रसाद मंगळे गुरुनीचा आलाका चला उद्घाटनाला आपली कुस्ती लागणार आहे। वेदांता सरकारी भगवान नवळे उपस्थित झालेलं त्यांचं स्वागत आहे। दक्षिण मध्ये सरदार पलवान यांनी घरात घडवला इतके हळी केसरी 2026 मानाची